हा. कैलास दादा बोलताय? हा. भीम पॅन्थर उपाध्यक्ष बोलतोय, संघर्ष भालेराव. तुमचे बोला ते की. तुमचे ते परवा दिवशी रील्स बघितले, ते आपलं तुम्ही लहुजी शक्ती सेनेचे ते कसबे आहेत का, विष्णुभाऊ हा, कसबे, हा, हा. त्यांच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलात का? तर ते भेटायला गेलो त्यांना. नेमकं पाठिंबा दिलाय का कशा संदर्भामध्ये? नाही नाही, त्यांच्या जी मागण्या होत्या हं. त्यांचं म्हणणं होतं की अहवाल जे आला ते सादर करावा, फक्त आणि सरकारनं आश्वासन दिलं ते पूर्ण करावं. अच्छा. आता बघा मला बकर काय समिती माहिती आहे ना, हां, बकर समिती काय नेमली होती ना सरकारनं. हां. हा. त्याचा काय अहवाल ते आला पाहिजे ना समोर सरकारचा. नाही, ती मागण्या योग्य आहेत का सांगा बरं? अरे मी काय म्हणतोय, सरकारनं जे अहवाल समिती नेमली होती त्याच्यावर, त्यांच्या मागणीवर, हां. त्याचा अहवाल तर आला पाहिजे ना साहेब समोर. हां, अहवाल आला पाहिजे, पण तेवढाच विषय काय. आहे फक्त, अहवाल समोर आणावा विधान भवनात हं. आणि त्याच्यावर हे केलं पाहिजे. अहवाल काय ते कळल्याशिवाय पुढे कळणार ना आपल्याला. बरोबर आहे शेवटी की. कुठला विषय असला, कुठली मागणी असली हं, तर सरकार काय करतंय याच्यावर ही करत असतं, एक म्हणजे हं. एक समिती नेमतंय हो, की हो. त्याच्यावर अहवाल सादर करतंय, हं, त्यावर अभ्यास करून पूर्ण, हं. आणि त्याचा अहवाल काय आला पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं. काय अहवाल ते समोर आणावा. 15 महिने झाले त्याच्यावर. नाही, आता ते अहवाल तर येईलच आज ना उद्या, पण त्याची मागणी योग्य नाही ना. शाहू फुले तेच म्हणतोय ना, ऐका आंबेडकरांनी की. सर्व समाजाला मी काय एकत्रित म्हणतोय, केलं. ऐका ऐका. की ऐका की तू. हां, माझं ऐका. बरं. माझं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं त्याच्यावर जे अहवाल म्हणजे समिती तयार केली, बकर समितीच काय तर ना. होय, बरोबर आहे की. हां. त्याचा अहवाल फक्त सभागृहासमोर ठेवला पाहिजे, काय ते. नाही, पण हे मागणी योग्य नाहीच ना. करा म्हणजे काय, आता हो का, मी असं म्हणत नाही की बाबा त्यांना आरक्षण भेटत नाही, काय नाही. आता आमच्या गावामध्ये एक कसबे नावाचं आहे, त्या पोरानं असते डॉक्टर, असते आरक्षण असतं, भेटत नाही असं थोडंच असतंय काय. सगळ्यांना हक्क अधिकार भेटायला लागले सगळे ऐका हे. की ऐका की, मी काय म्हणतोय, आरक्षण भेटत नाही असं नसतंय ते काय. हां. तुम्ही कुठे आहेत आपण? आता मी सध्या आहे साताऱ्याला, संघटनावाढीचं काम चालू आहे सध्या. बरं, ठीक आहे ठीक आहे, आपण भेटू एकदा प्रत्यक्ष. हं? नाही, भेटू की, पण मी काय म्हणतो, तुमचा पाठिंबा वगैरे तर काय नाही ना? अहो मी काय म्हणतोय, सरकारनं जे आश्वासन त्यांना दिलं त्याबाबतच्या ज्या हे आहेत, अहवाल आहे बकर समितीचा, हां. हा 3 महिन्यात देणार होते. मग हे काय तर सरकारनं सांगितलं पाहिजे ना. का सरकार सगळ्याला दोघे सांगितलं. खेळवते सगळ्याच बाबतीत. मग माझं पण तेच म्हणणं आहे, तुम्ही जर अशा ठिकाणी जर भेट देत असाल तर निदान मग नाही आता ना, हे आता कसं सोमनाथ असतंय, आता सूर्यवंशी आंदोलन प्रकरण झालंय. असलं भेट देणं आमचं कामच आहे की प्रत्येक नाही ना, गोष्टीचं. प्रत्येक मग तुम्ही आंदोलन जातो इकडे आम्ही. ज्या सोमनाथ दिवशी सूर्यवंशी जेवढे आंदोलन प्रकरणामध्ये होते, भेट ऐका दिला ऐका होता का ऐका सांगा ऐका, बरं तसं दादा? नाही नाही ऐका. जेवढे आंदोलन होते हां, त्याला त्याला भेटलो ना मी सगळ्याला. ठीक आहे. इकडे तुम्ही सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गेलो होतो का? हो, गेलतो ना. गायकवाड अंकुश गायकवाड प्रकरणात गेलो होतो का? सोमनाथ सूर्यवंशी परभणीला जाऊन आलो साहेब. इकडे अंकुश गायकवाड प्रकरणात गेलतो का? अंकुश कांडगावला. गायकवाड प्रकरण सोमनाथ सूर्यवंशीला मी परभणीला जाऊन भेटून आलोय. हां, पण हं. कसं आहे माहिती आहे का, हे कुठलाही आरक्षण. प्रश्न असू दे, ऐका की, हां, लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही प्रश्नाला त्यांच्या जी मागण्या काय आहेत ते ऐकून घेणं काम तर आमचं शेवटी सरकार निर्णय घेणार असतं. होय. हं. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय, आलं.